ही गोष्ट आहे अशा एका माणसाची ज्याने 11,000 कोटींचे जागतिक साम्राज्य उभे केले होते. 1944 मध्ये एल.के. सिंघानिया यांनी एक छोटी कापड गिरणी विकत घेतली होती. त्यांचे चिरंजीव विजयपत सिंघानिया यांनी आपल्या मेहनतीने रेमंडला भारताचा सर्वात मोठा सूट ब्रँड बनवले. त्यांनी रेमंडला 55 अधिक देशांत पोहोचवले. एकेकाळी ते 11,000 कोटींच्या संपत्तीचे मालक होते. केवळ व्यवसायातच नाही तर लंडन ते दिल्ली मायक्रोलाइट विमान उडवण्याचा आणि वयाच्या 67व्या वर्षी सर्वात उंचावर हॉट एअर बलून उडवण्याचा जागतिक विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. प्रत्येक बापाप्रमाणे त्यांनीही आपल्या मुलावर आंधळा विश्वास ठेवला. 2015 मध्ये विजयपत यांनी रेमंडमधील आपला 37% हिस्सा त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया याच्या नावावर केला. हा निर्णय घेताना त्यांना वाटले होते की म्हातारपणी मुलगा सांभाळ करेल आणि त्यांना राहण्यासाठी एक हक्काचे अपार्टमेंट मिळेल. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. गौतम सिंघानिया यांनी कंपनीचे सर्वेसर्वा होताच त्यांनी सर्वात आधी आपल्या वडिलांना चेअरमन पदावरून हटवले. इतकेच नाही तर ज्या वडिलांनी 6,000 कोटींचे 30 मजली जे.के. हाऊस उभे केले त्याच घरात वडिलांना राहण्यासाठी जागा उरली नाही. विजयपत यांना त्यांच्याच घरातून आणि कंपनीतून मुलाने बाहेर काढून टाकले. जगाला जिंकणारा हा बाप आज स्वतःच्या मुलासमोर हरला होता. एकेकाळी हजारो कोटींचे मालक असलेल्या विजयपत सिंघानिया यांना मुंबईत एका भाड्याच्या घरात राहण्यास मजबूर केले. दुर्दैवाने त्यांचा पद्मभूषण पुरस्कारही त्यांच्याकडून घेतला गेला. विजयपत सिंघानिया म्हणतात, मुलावर अतिविश्वास ठेवणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. असे म्हणतात की कर्म कधीच कोणाला सोडत नाहीत. आज गौतम सिंघानिया स्वतः एका मोठ्या कौटुंबिक वादात अडकले आहेत. त्यांच्या पत्नीने नवाज मोदीने घटस्फोटाच्या बदल्यात त्यांच्याकडून 75% संपत्तीची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे स्वतः विजयपत सिंघानिया या वादात आपल्या मुलाच्या विरोधात आणि सुनेच्या बाजूने उभे राहिले होते.